आज होता संडे आणि मला बोर झालं आणि मला शॉपिंग करायची म्हणून बाहेर गेलो. पण माझं तर काही झालं नाही. जे काही मजा झाली ती त्रिशा आणि तिच्या बाबांचीच. कसं ते पुढे बघा. काहीही न खाता बाहेर पडलो होतो. सो भूक तर खूप जास्त लागली होती. कुठे जायचं, कुठे जायचं, काय खायचं म्हणत राजेश म्हणाले, की आपण काटाकीरची मिसळ खायला जाऊया. मला मिसळ अजिबात आवडत नाही आणि त्रिशाला तिथला मठ्ठा खूप आवडतो आणि राजेशला तिथली मिसळ म्हणजे अगदी प्रचंड आवडते. सो आम्ही तिथे गेलो, मिसळ वगैरे खाल्ली. आणि त्यानंतर मला काही छोटी-मोठी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही मॉलला गेलो. पण माझ्यासाठी बघता-बघता त्रिशाच्या बाबांना त्रिशासाठी एक पॅन्ट आवडली आणि मला तिच्यासाठी एक टॉप आवडला. पण ते दोन्ही त्रिशाला बिलकुल आवडलं नव्हतं. तिने वेगळा ड्रेस काढला होता. पण ट्रायल रूममध्ये जाऊन ट्राय केल्यानंतर तिच्या लक्षात आलं, की हे कॉम्बिनेशन तिचं मला ट्विनिंग होत आहे. सो तिने काढलेला ड्रेस तिने कॅन्सल केला आणि हा वाला ड्रेस तिने घेतला. सो अशा प्रकारे त्रिशाची छान अशी शॉपिंग झाली. ती खूप हॅप्पी झाली आणि त्यानंतर आम्ही गेलो होम सेंटरला. कारण मला आता फेस्टिवल येत आहे तर काही होम डेकोरच्या गोष्टी घ्यायच्या होत्या. पण मला त्या काही मनासारख्या मिळाल्या नाही. सो माझं तिथे काहीच घेऊन झालं नाही. आणि इथे खूप मस्त फन झालेलं. मला इथे हा असा एस्केलेटरवर व्हिडिओ घ्यायचा होता. त्रिशाला मी सांगितलं होतं आपण सोबत जाऊ 2 मिनिटं थांब. पण तिचं पुढे जाणं आणि आमचं काही मॅच झालं नाही. ती पुढे गेली आणि 3-4 स्टेअर्स पुढे गेल्यावर तिच्या लक्षात आलं आई-बाबा मागेच आहे आणि खाली जाणाऱ्या एस्केलेटरवरून ती वरती येत होती. सो असं खूप मस्त फन झालेलं आणि त्यानंतर आम्ही गेलो राजेशसाठी शॉपिंग करायला आणि राजेशसाठी काय शॉपिंग केली हे तुम्हाला लवकरच कळेल. त्यांचा बर्थडे येत आहे सो मी त्यांच्यासाठी त्या दिवशी शॉपिंग केली. मी ते पुढे लवकरच शेअर करेल. त्यानंतर घरी आलो. संध्याकाळ झाली होती. छानपैकी देवाला दिवा वगैरे लावला. मॅच होती भारत-पाकिस्तान मॅच होती. सो आम्ही ती बघितली. मी स्वयंपाक केला तोपर्यंत हे दोघं मॅच बघत होते. त्यानंतर आम्ही तिघांनी सोबत जेवण करत मस्त अशी मॅच एन्जॉय केली. आणि इंडिया जिंकल्यानंतर त्रिशाचा जोश असा काही हाय होता. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.